नमस्कार. कोल्हापूर जिल्हा परिषद गटातून साक्षी उल्हास मोहिते यांनी बीटेकमधून शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि तरुण आणि तडफदार उमेदवार असल्यामुळे कुमारी साक्षी उल्हास मोहिते यांचे चिन्ह शिवसेना धनुष्यबाण हे आहे. तरी त्यांची इथून पुढील वाटचालीसाठी आपण त्यांच्याशी थोडं बोलून घेऊया. तर उमेदवारी देण्याचा मागचा इतिहास म्हणजे या साक्षी मोहिते यांचे वडील उल्हास मोहिते हे भारतीय जनता पार्टीशी जवळपास 25 वर्षे प्रामाणिकपणे काम केले आणि भारतीय जनता पार्टीकडून ग्रामपंचायतीसाठी जवळपास 2 वेळा त्यांनी ग्रामपंचायतची इलेक्शन लढवली आणि थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे लोक प्रचाराला मिळायचे नाहीत त्यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीशी उमेदवारी केलेली होती. परंतु आज पक्ष मोठा झाला, सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे पक्ष मोठा होत असताना. परंतु भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक असणाऱ्या उल्हास मोहिते यांच्या मुलीच्या उमेदवारी देण्याची वेळ आली भारतीय जनता पार्टी, तेव्हा त्यांना तुमची परिस्थिती नाही, खर्च करण्याची तुमची तयारी नाही, खर्च किती करणार असा प्रश्न विचारला. त्यांची गरिबीची परिस्थिती आहे, MIDC कामगाराची मुलगी आहे म्हणून त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली आणि धनदांडग्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली जो खर्च करण्यास खर्च करण्यास उत्सुक आहे अशा उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली आणि उल्हास मोहितेंनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली. त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आम्ही त्यांची उमेदवारी त्यांना देऊन टाकली. तर गावामध्ये उमेदवारी दिल्यानंतर साक्षी उल्हास मोहिते यांची एवढी चर्चा चालू झाल्या उमेदवाराची, गरिबांचा उमेदवार आहे, उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि या उमेदवाराच्या चर्चेला भिवून, यांच्या सर्वेला भिवून गावातील विरोधी गटांनी, विरोधी पक्षाच्या लोकांनी घरोघरी मटणं पोच करायला चालू केल्यात, श्रीखंडाची पाकिटं, बासुंदीची पाकिटं पोच करायला चालू केल्यात. मग तुम्ही विकास कामं एवढ्या कोटींची केली, आम्ही एवढी विकास कामं एवढ्या कोटींची केली असा म्हणून डांगोरा पिटताय. तर एवढ्या कोटींची विकास कामं केली असताना तुम्हाला चिकन आणि मटण वाटायची गरज का पडायला लागली याचं मला उत्तर त्यांच्याकडून पाहिजे. हा खोटा विकास आहे. कोणत्याही प्रकारचा विकास या कोल्हापुरात झालेला नाही. कोल्हापुरात रस्ते बघितले, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच कळायला मार्ग नाही. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी इलेक्शनला आम्ही सामोरं जातोय. नमस्कार, मी साक्षी उल्हास मोहिते जिल्हा परिषद गट कोल्हापूर येथून शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवित आहे. मी एका गरीब कुटुंबातील MIDC कामगाराची मुलगी आहे. माझं शिक्षण हे बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालंय. इथून पुढं ह्या गावासाठी काय करायचं? सामाजिक कामं गावासाठी म्हणजे अशी बरीचशीच कामं आहेत जी आतापर्यंत आमच्या गावापर्यंत आली नाहीयेत किंवा झाली नाहीयेत. वरून येत आहेत पण गावापर्यंत पोहोचली नाहीत. जी काय अर्धवट कामं राहिली ती सगळी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. अजून महिलांच्यासाठी सक्षमीकरणासाठी तुमच्याकडून काय उपक्रम राबवले जातील पुढे? महिलांसाठी ज्या काही योजना वगैरे असतील शासकीय त्या सगळ्या आणण्याचा प्रयत्न माझा पूर्ण असेल. त्यांच्यासाठी लघु उद्योग वगैरे जे काय असतील, घर बसल्या कामे असतील ते सगळं करण्याचा माझा प्रयत्न नक्कीच असेल. मुलांच्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याचशाच आता अडचणी येत आहेत, मुलांच्यासाठी असू दे किंवा मुलींच्यासाठी असू दे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल? शिक्षणासाठी म्हटलं तर आता शिक्षणासाठी पहिला तर कागदपत्र हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. जे काही जातीचे दाखले असतील किंवा उत्पन्नाचे दाखले ते सगळे टाईममध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. परत शिक्षणासाठी आपल्या गावामध्ये जे MPSC UPSC वगैरे जे शिक्षक म्हणजे शिक्षणासाठी ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी आपल्या इथं कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्या भागामध्ये हे नाही आहेत, बाल उद्यान वगैरे इथं नाही आहेत. बाल उद्यान ते करेल. लहान मुलांच्यासाठी तुम्ही काय नियोजन म्हणजे उपाययोजना काय करणार? लहान मुलांसाठी तर आतापर्यंत आमच्या गावात किंवा शेजारचे बिसूर किंवा काननवाडी, बामणोळी वगैरे जे काही गाव आहेत ते
जिल्हा परिषदसाठी. तिथे लहान मुलांसाठी पार्क वगैरे म्हणजे त्यांच्यासाठी उद्यान वगैरे असं काही नाही आहे. मग त्यासाठी माझा नक्कीच चांगला प्रयत्न असेल लहान मुलांसाठी. वयोवृद्ध माणसांच्यासाठी वयोवृद्ध जेंट्स असू दे किंवा लेडीज असू दे याच्यासाठी तुम्ही आता बऱ्याच अडचणी येत आहेत, याच्यासाठी तुम्ही काय करावं? वयोवृद्ध माणसांसाठी बोललात तर मग त्यांच्यासाठी मी जे काय पेन्शन असतील, आता बरेचसे जी आहेत त्यांच्यासाठी अजूनपर्यंत त्यांची पेन्शन वगैरे अडथळे येतात त्यांच्या पेन्शनमध्ये, त्या सगळं पूर्ण करेन. त्यांचे जे काही दवाखान्याची हॉस्पिटलची जी काही कामं असतील त्या सगळ्याचं मोफतमध्ये उपचार करण्याचा माझा चांगला प्रयत्न असेल. गावातील इतर तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय नियोजन करावं? आता व्यसनमुक्त बद्दल बोलायचं म्हटलं तर प्रत्येकाला व्यसन आहे, तर त्यासाठी माझा चांगला प्रयत्न असेल. जेवढं होता होईल तेवढं माझ्याकडून मी व्यसनमुक्त करण्याचा चांगला प्रयत्न करेन गाव. मॅडम, तुम्हाला ह्या आपल्या जनतेसाठी अजून काय करावं असं तुमची इच्छा आहे इथून पुढे? सगळ्यात पहिला तर मी शिक्षणासाठी जोर देईन. कारण की शिक्षणासाठी जे आता MPSC UPSC जे स्टुडंट जे आहेत ते स्टडी करत आहेत, मग त्यांच्यासाठी एक स्वतंत्र असं लायब्ररी वगैरे नाही आहे. मग ते आपल्या गावात आणण्याचा माझा चांगला प्रयत्न असेल. परत बाकीचे जे काय जिल्हा परिषदकडून जी काही कामं आहेत ती ते आणणार नाहीत माझ्याकडून तर. आणि अपंग जे आहेत आपण त्यांना सुद्धा माझा पूर्णपणे मॅडम, तुम्हाला अजून आपल्या ह्या जनतेसाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे इथून पुढे? शिक्षणासाठी जे काय कामं असतील वगैरे, शिक्षणासाठी जे काय लागणार आहे ते सगळं आणण्याचा माझा प्रयत्न असेल. मॅडम, तुम्हाला आता इथून आपल्या जनतेसाठी आपल्या काय करावं, इथून पुढची तुमची काय अपेक्षा आहे, की पुढं कसं नियोजन लावणार तुम्ही? सर्वप्रथम मी प्राधान्य शिक्षणासाठी देईन. कारण शिक्षणासाठी जे काही MPSC UPSC वाली जी मुलं आहेत, जे स्टडी करतायत, स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी मी स्वतंत्र अशी लायब्ररी आमच्या गावात आणेन. माझ्याच गावात नाही तर जे बाकीची गावं आहेत त्या गावात सुद्धा आणण्याचा माझा चांगला प्रयत्न असेल. आणि जे अपंग वगैरे आहेत त्यांच्यासाठी पण ज्या काही योजना असतील त्या सगळ्या त्यांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. किंवा गावामध्ये ज्या जिल्हा परिषदकडून ज्या योजना येतात त्या सगळ्या सुद्धा आणण्याचा माझा चांगला प्रयत्न असेल.